काही काळ नात्या गोत्यांमुळे थंडावलेले पंडितांचं राजकीय युद्ध पुन्हा मागच्या 12 वर्षांपासून पुन्हा सुरू झालंय। आता नगरपालिका निवडणुकीत पंडितांच्या घरातील कुणी उमेदवार जरी रिंगणात नसला तरी पंडित आणि पवार पुन्हा आमने सामने आलेत। आज नगरपालिका मतदानाच्या दिवशीच पंडित आणि पवारांमध्ये चांगलाच राडा झाला। वाहनांची तोडफोड, दगडफेक सगळं काही बघायला मिळालं। पण याची सुरुवात आधी आते भाऊ आणि मामे भाऊ म्हणजेच पृथ्वीराज पंडित आणि शिवराज पवार यांच्या भांडणानं झाली। या भांडणानंतर माजी आमदार अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्यासोबत बाळराजे पवारांनी अरेरावी केली। अमृत डावकर सुद्धा मग पंडितांच्या नात्यातले म्हणजेच पवारांचे नातेवाईकच आहेत। त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडल्यानं जयसिंग पंडित आणि त्यांचे पुत्र पृथ्वीराज पंडित चांगलेच संतापले। दोघेही बापले हातात हात घालून थेट मेहुणे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या घरावर धडकले। यावेळी जयसिंग पंडित आणि लक्ष्मण पवार हे दोघेही मेहुणे एकमेकांवर धावून गेले। या ठिकाणी सुद्धा वाहनांची तोडफोड झाली। पोलीस अधीक्षक नवनीत कावत ताफ्यासह गेवराईत पोहोचले आणि त्यानंतर मात्र हा तणाव निवळला। त्यानंतर मतदान शांततेत सुरू झालं। परळी, अंबाजोगाई आणि धारूर नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होते। गेवराईत रंगतदार निवडणूक होती। इथे भाजपकडून माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजाई आणि बाळराजे पवार यांच्या पत्नी गीता पवार तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल दाभाडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या ठिकाणी पंडित आणि पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। 18 वर्षांची पवारांची पालिकेवरील सत्ता उलथवण्यासाठी पंडितांची फौजही आटोकाट प्रयत्न करते। दरम्यान माजी आमदार लक्ष्मण पवार आणि बाळराजे पवार यांच्या बहीण वृषाली या माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंग पंडित यांच्या पत्नी आहेत। त्यामुळे पवार आणि पंडितांचे नाते मेहुण्यांचे। मात्र आज हे दोन्ही मेहुणे एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते।